ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. सरकारमधून बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देऊ, दादा वर्षावरील बैठकीत बोलले. मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाशिवाय पार्थ पवार जमीन प्रकरणातून वाचू शकत नाही, अंबादास दानवेंचा दावा. दानवे खोटं बोलतायत, मी वर्षा बंगल्यावर होतो. बावनकुळेंचा दानवेंच्या दाव्यावर उत्तर. तर पुणे जमीन प्रकरणात 42 कोटींची नोटीस योग्य, बावनकुळेंचं विधान. मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलीकडूनच मतदार यादीत घोळ, 31 जुलै शेवटची तारीख असतानाही 26 ऑक्टोबरला हर्षदा शिरसाटांच्या यादीत नाव टाकण्याचा प्रयत्न, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. अहिल्यानगरच्या खारेकर्जुन गावात बिबट्यानं 5 वर्ष मुलीला उचलून नेलं. 16 तासानंतर चिमुकलीचा मृतदेह सापडला, ग्रामस्थ आक्रमक. पुण्याच्या ओतूरमध्ये बिबट्याची दहशत, बिबट्याच्या दुचाकीवर झडप, तर शेतकरी गंभीर जखमी, घटना सीसीटीव्हीत कैद. कंटाळलोय, आता थांबणार, मुलीच्या साखरपुड्यावरून ट्रोल झाल्यानंतर पुण्याच्या जुन्नरमधील कीर्तनात इंदोरीकर महाराजांकडून खंत व्यक्त. नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 5,657 कोटींच्या कामांचं भूमिपूजन, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून काळाराम मंदिरात दर्शन. फडणवीसांची नाशिकमध्ये जाहीर सभाही होणार. लग्न होत नाही, पत्नी मिळवून द्या, तुमचे उपकार विसरणार नाही, अकोल्यातील तरुणाचं शरद पवारांना पत्र. तर सूचनेनुसार मुलाच्या लग्नासाठी प्रयत्न करणार, अनिल देशमुखांची माहिती. ग्रामीण भागात मुलांच्या लग्नाची फार मोठी सामाजिक समस्या, सर्व राजकीय नेत्यांनी यावर चर्चा केली पाहिजे. पवारांना तरुणांना लिहिलेल्या पत्रावर अनिल बोंडेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक यादीत अमोल मिटकरींना स्थान, रुपाली चाकणकरांचंही यादीत नाव. मात्र रुपाली ठोंबरे पाटलांचं नाव स्टार प्रचारक यादीतूनही वगळलं. मुंबई महापालिकेत भाजपचं मिशन 150, महायुती झाली तरी मित्रपक्षांची कोंडी होणार. 100हून अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार. दिल्ली स्फोट प्रकरणी अमित शहांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक, या बैठकीला गृह मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित. भारत आणि पाकमध्ये पुन्हा युद्ध होण्याची अमेरिकेला भीती, भारतीय तपास यंत्रणांशी अमेरिका सतत संपर्कात. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची माहिती. दिल्ली स्फोट प्रकरणात I-20 कार चालवणारा डॉक्टर उमर असल्याचं स्पष्ट, कारमधील हाडे आणि दातांचे नमुने उमरच्या आईच्या DNAशी जुळले, सूत्रांची माहिती. तर दिल्लीतील आसिफ अल रोडवरील उमरचा व्हिडिओ समोर. दिल्ली स्फोटाचा नवा व्हिडिओ समोर, उमरच्या फरीदाबाद ते दिल्ली प्रवासातील 50 ठिकाणांचं सीसीटीव्ही पोलिसांच्या ताब्यात, सूत्रांची माहिती. लाल किल्ला स्फोट प्रकरणात मृतांची संख्या 13 वर, आतापर्यंत एकूण 21 जैविक नमुने FSL मध्ये पाठवले. तपास यंत्रणांकडून डॉक्टर उमर आणि मुझम्मिलच्या खोलीतून डायरी जप्त केलेल्या डायरीत अनेकदा ऑपरेशन शब्द वापरला होता, सूत्रांची माहिती. तर उमर नबीची दुसरी कार हरियाणातील खंडवली गावामध्ये सापडली. दिल्ली स्फोटातील आरोपींचा 4 ठिकाणी मालिका स्फोट घडवण्याचा प्लॅन होता. प्रत्येकी दोघांच्या टीमकडे ID वाहून नेण्याची जबाबदारी होती, सूत्रांची माहिती. दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपींकडून 20 लाख रुपये जमा, स्फोटकांसाठी 3 लाखांचे NPK खत खरेदी केल्याचीही माहिती. उमर आणि मुझम्मिलमध्ये आर्थिक वादही झाला होता. माधव अगस्तीच्या कारकिर्दीच्या 50 वर्षानिमित्त कार्यक्रम, मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर, नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार. पुणे पालिकेच्या 41 प्रभागातील 165 जागांवर आमची तयारी सुरू, स्वबळासाठी आमची पूर्णपणे तयारी, जागा वाटपाचा शिंदे निर्णय घेतील तो मान्य, धंगेकरांची माहिती. राज्यात 7 महिन्यात 18 लाखाहून अधिक नवीन मतदार, तर 4 लाख नावं वगळली. निवडणूक आयोगाकडून आकडेवारी सादर, यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 9,84,96,626 मतदार असणार. सोन्याच्या दरात 4,000ची वाढ, सोनं 1,26,000 प्रतितोळा, तर चांदी 1,66,000वर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.